जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल स्पीड टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बरेच जे यूट्यूबर्स नवीन यूट्यूबवरती चॅनल बनवतात आणि व्हिडिओज टाकतात, तर त्यांना व्ह्यूजचा प्रॉब्लेम प्रत्येकाला येत असतो, कारण व्ह्यूज प्रत्येकाचे डाऊन असतात। काही लोकांच्या व्हिडिओला जे आहे ते सुरुवातीला चांगले व्ह्यूज येतात, नंतर व्ह्यूज येत नाहीत। मग त्यामध्ये ते काय करतात, होप सोडून देतात की आता आपल्याला व्ह्यूज इथून पुढे येणार नाहीत, आपण यूट्यूब क्विट करूया। सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ आहे। हा जर व्हिडिओ कंप्लीट बघितला तर तुम्ही यूट्यूब तर अजिबात सोडणार नाही। व्ह्यूज कमी येत असेल तरी देखील व्हिडिओज अपलोड करायला अजिबात मागे पुढे बघणार नाही, आणखीन जिद्दीने तुम्ही व्हिडिओ नक्की अपलोड कराल। कारण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जरी व्हिडिओला व्ह्यूज तुमच्या कमी येत असतील तरी देखील तुम्ही लॉंग टाईममध्ये जर ते व्हिडिओ तसेच ठेवले किंवा त्यावरती चांगल्या प्रकारे म्हणजे बनवतानाच व्हिडिओ चांगले बनवले तर त्याला लॉंग टाईममध्ये व्ह्यूज चांगले येतात। आणि मित्रांनो, बरेच लोक जे आहेत ते मला कमेंटमध्ये देखील म्हणत असतात, तुझ्याच व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, तू बाकीच्यांना सांगतोस व्ह्यूज कसे वाढवायचे काय। तर मित्रांनो, आज जे ते क्लिअर करतो की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज काय येत नाही, तर माझा कॉन्टेंट जो आहे तो यूट्यूब रिलेटेड आहे। ठीक आहे, तर माझा व्हिडिओ कोण बघणार आहेत, जे यूट्यूबर्स लोक आहेत तेच फक्त माझा व्हिडिओ बघतात। सो त्यामुळे मित्रांनो मला व्ह्यूज जे आहे ते कमी असतात, पण तेच व्ह्यूज तुम्ही लॉंग टाईमसाठी जर बघितले 1-2 महिन्यानंतर तर याच व्हिडिओचे व्ह्यूज तुम्हाला 10-15,000 20,000 50,000 पर्यंत बघायला भेटतील। कारण मित्रांनो, माझा कॉन्टेंट जो आहे तो नेहमी लॉंग टाईमच्या विचाराने मी बनवत असतो आणि तुम्ही देखील असाच कॉन्टेंट बनवायला पाहिजे। आता मी त्या सगळ्या कमेंटकडे दुर्लक्ष याकरता करतो की मला माहिती आहे माझ्या व्हिडिओचे व्ह्यूज तुम्हाला दिसतात वेगळे, पण माझ्याकडे व्ह्यूज जे आहेत ते लॉंग टाईमचा दृष्टिकोन असल्यामुळे आता जर तुम्ही बघितलं तर माझ्या ज्या चॅनलवरती व्हिडिओजला व्ह्यूज आहेत ते 1,000-2,000 असे प्रत्येक व्हिडिओला येतात। मग समजा मी महिन्यात 30 व्हिडिओ टाकले तर मला 60,000 व्ह्यूज यायला पाहिजेत। पण मित्रांनो, माझ्या चॅनलचे जर तुम्ही व्ह्यूज चेक केले जे आता यूट्यूब डॅशबोर्डवरती आहेत ते जवळपास 2-2.5 लाखपेक्षा जास्त असतात प्रत्येक मंथला। सो मित्रांनो, माझं अर्निंग जे आहे ते RPM पण जास्त असल्यामुळे $200 पर्यंत माझं प्रत्येक मंथला होत असतं। सो त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला व्ह्यूज जरी माझे वेगळे दिसत असतील तर मी चॅनलवरती लॉंग टाईमच्या दृष्टिकोनातून व्हिडिओज टाकत असतो, त्यामुळे मला लॉंग टाईमला चांगले व्ह्यूज येणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की लॉंग टाईमसाठी व्हिडिओज अपलोड केल्यानंतर फायदा काय होतो आणि माझ्या त्या एका व्हिडिओमधून अर्निंग किती झालेलं आहे ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे। सो व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे, या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि जाणून घेऊया यूट्यूबवरती आपण लॉंग टाईमसाठी टिकून राहून जर काम केलं तर त्याचा किती चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा होतो। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या YT स्टुडिओचं होम डॅशबोर्ड दाखवतो की बघू शकता इथं 2.5 लाख व्ह्यूज आहेत। नाही तर बाकीचे लोक म्हणतील की व्ह्यूज 2.5 लाख येत नाहीत, तरी पण सांगतोय तर 2.5 लाख 3 लाख असे व्ह्यूज येतात मित्रांनो। सो लॉंग टाईमचा विचार त्यासाठी आपल्याला करता आला पाहिजे। आता मी ते कॉन्टेंटमध्ये जाऊन दाखवतोय। हा एक माझा व्हिडिओ आहे जो मी 3 वर्षापूर्वी अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती। आता मित्रांनो, याच व्हिडिओचे एक्झाम्पल मी का देत आहे, तर मी प्रत्येक तुम्हाला म्हणत आलेलो मागापासून पण की लॉंग टाईमचा विचार का केला पाहिजे। तर मित्रांनो, इथं बघा, या व्हिडिओचे जर तुम्ही व्ह्यूज चेक केले तर या व्हिडिओला व्ह्यूज आहेत। आता मी तुम्हाला पूर्ण ॲनालिटिक्स जे आहे ते ओपन करून दाखवतो, म्हणजे इन डिटेल्समध्ये तुम्हाला जे आहे ते सगळ्या गोष्टी प्रॉपर सांगता येईल समजावून। ठीक आहे, थोडासा नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे लोडिंग जास्त घेईल, पण तुमच्यासमोर सगळं जे आहे ते लाईव्ह क्लिअरली दाखवणार आहे। तर बघू शकता या व्हिडिओला जे आहे ते 3.8 लाख व्ह्यूज आहेत आणि इथं तुम्हाला ग्राफ बघितल्यानंतर समजलं असेल की हा व्हिडिओ अचानक व्हायरल झालेला आहे। पण व्हायरल केव्हा झालेला आहे, कसा झालेला आहे आणि त्याच्या मागचं जे आहे ते ॲनालिटिक्समध्ये जर बघितलं तर ॲनालिसिस काय आहे, या व्हिडिओच्या मागचं व्हायरल होण्यामागचं रिझन काय आहे हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता बघा, छोटाच व्हिडिओ असेल 8-10 मिनिटाचं, पण बघा नक्की। तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। अपलोड केल्यानंतर जवळपास हा मी एप्रिल 2023 अपलोड केलेला व्हिडिओ आहे आणि याला जर तुम्ही बघितलं तर जवळपास एप्रिल 2025 म्हणजे 2 वर्षामध्ये फक्त याला 74,000 व्ह्यूज होते आणि अचानक जे आहे ते एप्रिल 2025 पासून म्हणजे अजून 1 वर्ष पण झालेलं नाही, अचानक या 74,000 वरून हा व्हिडिओ गेलेला आहे 3,86,000 व्ह्यूजवरती। ठीक आहे, आता याचे जर फर्स्ट 24 आवर्सचे व्ह्यूज चेक केले तर तुम्ही म्हणता की व्ह्यूज डाऊन आहेत, व्ह्यूज कमी असतात, तर बघा या व्हिडिओला देखील सरासरी 1,000-2,000च व्ह्यूज असणार आहेत। ठीक आहे, तर बघू शकता या व्हिडिओला देखील 1197 व्ह्यूज होते पहिल्यांदा अपलोड केल्यानंतर पहिल्या 24 तासामध्ये। जसं की आत्ता देखील माझ्या चॅनलवरती तेवढेच असतात, पहिल्या 24 तासात 1,000 ते 2,000 पर्यंतच व्ह्यूज असतात। सो याला देखील सेम तसेच होते। ओके, आता त्यानंतर आता मित्रांनो इथं जर बघितलं आपण फर्स्ट 24 आवर्समध्ये तर आपल्याला एक्झॅक्टली डेट पण समजेल। तर हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे 26 एप्रिल 2023ला। ठीक आहे, आणि यावरती जर आत्ता तुम्ही बघितलं
तर या व्हिडिओवरती आहे 3,81,000 व्ह्यूज. आता मित्रांनो पुढच्या प्रोसेसमध्ये आपण बघूया की या व्हिडिओमधून आपल्याला वॉच टाईम किती भेटलेला आहे. तर या व्हिडिओमधून आपल्याला 21,000 तासांचं वॉच टाईम भेटलेलं आहे. मित्रांनो मॉनिटायझेशन करण्यासाठी आपल्याला फक्त 4,000 तास वॉच टाईम असणं गरजेचं आहे. या एका व्हिडिओमधून आपल्याला 21,000 तास वॉच टाईम भेटलेला आहे. म्हणजे बघा मित्रांनो एक व्हिडिओ पण तुमच्या चॅनलवरचा पुरेसा आहे तुमचं वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी. फक्त तुम्ही त्या क्वालिटीने व्हिडिओज अपलोड केला पाहिजे, तितक्या चांगल्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवला पाहिजे. ठीक आहे. पुढे बघितलं तर एका व्हिडिओमधून आपल्याला 11,500 सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत, जे की आपल्याला मॉनिटायझेशनसाठी फक्त 1,000 सबस्क्रायबर लागतात. आता मित्रांनो आपण बघूया या व्हिडिओमधून आपल्याला अर्निंग किती भेटलेलं आहे. मित्रांनो पुढे अर्निंग तुम्हाला दाखवणारच आहे, त्याआधी तुम्हाला सांगतो आपल्या प्रो यूट्यूबर कोर्सबद्दल. मित्रांनो या कोर्समध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनल बनवण्यापासून बँकमध्ये पेमेंट येईपर्यंत सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मराठीमधून. त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये तुम्हाला यूट्यूबचे सर्व नियम पण सांगितलेले आहेत. लवकरात लवकर मॉनिटाईज करण्यासाठी सबस्क्रायबर वॉच टाईम कशाप्रकारे कंप्लीट करू शकता, व्हिडिओ व्हायरल कशाप्रकारे करू शकता, अर्निंग कशाप्रकारे वाढवू शकता, हे सर्व आपण त्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. कोर्स प्री रेकॉर्डेड आहे, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकताय. सोबतच तुम्हाला व्हॉट्सअप सपोर्ट देखील भेटतो. तुम्हाला काही जरी शंका येत असतील तरी तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारू शकता. पर्सनली मी प्रत्येकाला उत्तर देत असतो. त्याचबरोबर झूम मीटिंगमधून देखील तुम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकता येतात यूट्यूबबद्दल. सो हा कोर्स नक्की घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती मेसेज करून हा कोर्स घेऊ शकता किंवा डायरेक्टली आपल्या कोर्सच्या वेबसाईटवरती देखील व्हिजिट करून कोर्स घेऊ शकता. वेबसाईटची लिंक आणि व्हॉट्सअप नंबर दोन्ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. सो चला आपण मित्रांनो या व्हिडिओचं अर्निंग किती झालेलं आहे ते चेक करूया. ओके, तर मित्रांनो बघू शकता आपल्याला एका व्हिडिओमधून जे आहे ते $254 इतकं अर्निंग भेटलेलं आहे. आणि इथं जर मी तुम्हाला जाऊन दाखवलं रिव्हेन्यू सेक्शनमध्ये, तर याचा RPM किती आहे, 1,000 व्ह्यूजला आपल्याला किती अर्निंग भेटलं हे देखील आपल्याला RPM सेक्शनमधून चेक करता येतं. मित्रांनो बघू शकता इथं जे आहे ते रेव्हेन्यूमध्ये $254 आहे. आणि या व्हिडिओचा RPM जे आहे ते 1,000 व्ह्यूजला आपल्याला $0.66 इतका भेटलेला आहे. म्हणजे जर बघितलं तर 6×18 म्हणजे 3,000 जे आहे ते आपल्याला 3,000 व्ह्यूजला $2 इतकं अर्निंग जे आहे ते झालेलं आहे. म्हणजेच 3,80,000 व्ह्यूजला आपल्याला $254 झालेला आहे अर्निंग. आता $254 जर बघितले आपण इंडियन करन्सीमध्ये, तर 254 जे आहे ते आत्ता डॉलर जरी असला 90ने, तरी 3 वर्षापूर्वी डॉलर जे आहे ते माझ्या मते ₹80च्या आसपास असेल. तर सरासरी आपण 80 आणि 90 म्हणजे 85च्या आसपास आपण जर पकडलं तर 21,000 म्हणजे जवळपास ₹22,000 एका व्हिडिओमधून आपल्याला अर्निंग झालेलं आहे. म्हणजे बघू शकता मित्रांनो फक्त 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि मोस्टली मला त्याचे रिसर्च वगैरे करून व्हिडिओ बनवून एडिटिंग करून अपलोड करायला जवळपास 2 ते 3 तास हा वेळ लागला असेल. तर 3 तासात आपल्याला ₹22,000 जे आहे ते भेटू शकतात. तुम्ही देखील या टाईपने काम करायला पाहिजे. आता हा व्हिडिओ व्हायरल नेमका का झाला हे आपण बघूया, म्हणजे तुम्हाला देखील त्या पद्धतीने काम करता येईल. मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर या व्हिडिओचे ॲव्हरेज वॉच ड्युरेशन. मी प्रत्येक वेळी सांगत असतो तुमच्या व्हिडिओचा थंबनेल चांगला पाहिजे आणि ॲव्हरेज वॉच ड्युरेशन चांगलं पाहिजे, जेणेकरून ॲव्हरेज वॉच ड्युरेशन जर तुम्हाला चांगलं येत असेल तर मित्रांनो निश्चितच तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. आणि व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी 30-40% ॲव्हरेज वॉच ड्युरेशन पुरेसं असतं. सो मित्रांनो या व्हिडिओचं ॲव्हरेज वॉच ड्युरेशन आत्ता जर चेक केलं व्हायरल झाल्यानंतर, तर अजून देखील याला 32% ॲव्हरेज वॉच ड्युरेशन आहे. म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ जवळपास लोक जे ते सरासरी 3-3.25 मिनिट व्हिडिओ बघत आहेत. ओके, आणि याला जर तुम्ही चेक केलं तर अजूनसुद्धा या व्हिडिओवरती व्ह्यूज येत आहेत. डेली या व्हिडिओवरती 700-800 असे व्ह्यूज येत आहेत. 48 तासात 1500 व्ह्यूज आहेत. आणि यानंतर मी तर रीचमध्ये जर चेक केलं तर या व्हिडिओचे इम्प्रेशन जवळपास 77 लाख लोकांपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही म्हणताल मित्रांनो की मराठीमध्ये लोक ऑडियन्स नाही, तर यूट्यूबने 77 लाख मराठी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवलेला आहे, ज्याच्यातील आपल्याला 3 लाख लोकांनी बघितलेला आहे. याचा इम्प्रेशन CTR म्हणजे थंबनेलवरती क्लिक करण्याचा रेट जरी आत्ता 4% दाखवत असेल तरी हा 10%पेक्षा जास्त होता, जसं मी तुम्हाला रेग्युलरली सांगत आलेलो आहे. इथं बघू शकते 8.4%, 9.6%, 8%, 8%, म्हणजे सरासरी 8% होता. व्हायरल झाल्यानंतर 100% प्रत्येक व्हिडिओचा जो आहे तो ड्रॉप होतो, कारण इम्प्रेशन खूप जास्त प्रमाणात जातात आणि लोक जास्त क्लिक करत नाही, त्यामुळे CTR डाऊन येतो. ओके, त्याचबरोबर मित्रांनो एंगेजमेंटमध्ये जर मी तुम्हाला जाऊन दाखवलं तर यात आपल्याला ॲव्हरेज वॉच ड्युरेशन चेक करता येईल पहिल्यापासूनचं. ओके, तर बघू शकताय वॉच टाईम जे आहे ते आपल्याला दाखवत आहे 21,000 आणि ॲव्हरेज वॉच ड्युरेशन जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर यावरती जर मी तुम्हाला क्लिक करून दाखवलं तर इथं जरी आत्ता 3.19 ॲव्हरेज असेल तरी याला सुरुवातीला बघू शकताय अगदी 4.5 मिनिटापर्यंत पण वॉच टाईम गेलेला आहे. इथं बघू शकता 4.49 मिनिट म्हणजे जवळपास
44-45% ॲव्हरेज वॉच ड्युरेशन याचं गेलं होतं सुरुवातीला. आणि तरी देखील तुम्ही मग काही वेळेला प्रश्न काय विचारता, आमचं ॲव्हरेज वॉच ड्युरेशन चांगलं आहे, आमचा CTR पण चांगला आहे, तरी पण व्हिडिओ व्हायरल का होत नाहीत. तर मित्रांनो, माझा देखील 2 वर्षापर्यंत व्हायरल झाला नव्हता, नंतर झाला. याचं ॲव्हरेज वॉच ड्युरेशन वगैरे चांगलं आहे, कारण यूट्यूब अल्गोरिदममध्ये प्रत्येक वेळी तुमचा व्हिडिओ लवकरच दिसेल असं नाही. यूट्यूब अल्गोरिदमला जेव्हा क्लिक होईल की बाबा याच्या व्हिडिओमध्ये ॲव्हरेज वॉच ड्युरेशन चांगला आहे, CTR चांगला आहे, तेव्हा ॲटोमॅटिक तुमच्या व्हिडिओची इम्प्रेशन वाढायला चालू होतात आणि व्ह्यूज पण यायला चालू होतात. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की नेमकं तुम्ही यूट्यूबवरती लॉंग टाईमसाठी कशाप्रकारे टिकून राहू शकता. लॉंग टाईमचा विचार करून जर तुम्ही यूट्यूबवरती काम करायला मित्रांनो चालू केलं, व्ह्यूजकडे जास्त लक्ष न देता आपल्याला व्हिडिओ किती चांगल्या पद्धतीने बनवता येईल याकडे जर फोकस केला, चांगल्या प्रकारे व्हिडिओज, चांगल्या प्रकारचे टॉपिक, लॉंग टाईमसाठी टिकणारे टॉपिक जर शोधले तुम्ही. आता हा टॉपिक काय होता की यूट्यूब तुम्हाला कशाचे पैसे देते आणि का पैसे देते. तर मित्रांनो, ज्यांचं यूट्यूब चॅनल नाही ते सुद्धा हे जाणून घ्यायला उत्सुक असतात की यूट्यूब आपल्याला नेमकं का पैसे देतं, यूट्यूब क्रिएटरला का पैसे देतं. सो त्यामुळे मित्रांनो त्या टॉपिकवरती जास्त व्ह्यूज आले. सो अशा प्रकारे लॉंग टाईमसाठी चालणारे, लोकांना इंटरेस्ट असणारे जर टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बनवले तर लॉंग टाईममध्ये तुम्हाला चांगले व्ह्यूज येणार आहेत. जरी तुमच्या चॅनलवरचे व्ह्यूज डाऊन असतील तरी तुमच्या त्या व्हिडिओमुळे तुमच्या चॅनलचे व्ह्यूज चांगले होऊन जातील. सो मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही तुमच्या चॅनलवरती लॉंग टाईम विचार करा. आणि त्याचबरोबर आपला डिस्क्रिप्शनमधील प्रो यूट्यूबर कोर्स देखील नक्की घ्या आणि यूट्यूब जर्नीची सुरुवात करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.